नमस्कार, मी श्रीकांत हुमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. TET टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट ही सर्व शिक्षकांसाठी उत्तीर्ण होणं अनिवार्य करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला आहे आणि त्यांनी जी दिलेली मुदत आहे 31 मार्च 2028 पूर्वी ज्यांना शिक्षण क्षेत्रात काम करायचं आहे शिक्षक म्हणून त्या सगळ्यांना TET अनिवार्य केलेली आहे. टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट. तर कोणालाही असं वाटेल की ह्याच्यामध्ये टीका करण्यासारखं काय, चांगली गोष्ट. जर तुम्हाला अशा पद्धतीनं एखादी पात्रता परीक्षा द्यायची असेल आणि ती देऊन तुमची पात्रता सिद्ध होणार असेल तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं कल्याणच आहे. नेमकं इथंच हे घोडं पेंड खातं. प्रत्येक गोष्ट सरकारी प्रमाणपत्रावरती अवलंबून ठेवायची, त्याच्यासाठीच्या परीक्षा नेमायच्या आणि इतकं सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा जो ही परीक्षा पास आहे तो उत्कृष्ट शिक्षक असेल ह्याची खात्री सरकार देऊ शकत नाही. लेखी हमी द्या वगैरे असं जे कोर्टात सांगितलं जातं ना, ज्या सर्वोच्च न्यायालयाने आज हा निर्णय दिलेला आहे, 2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, 2-3 दिवसांपूर्वी, त्यांनी ह्याचं उत्तर त्यांना देता येईल का? मकरंद डोईजड म्हणून आमचे ज्येष्ठ स्नेही आहेत आणि ते स्वतंत्रतावादी विचाराचे पाईक आहेत. त्यांनी फेसबुकवरती एक पोस्ट टाकली आणि हा विषय माझ्या निदर्शनास आला. त्यांनी दिलेले मुद्दे फार चांगले आहेत. त्यांनी फिनलँड आणि नेदरलँड 2 देशांची उदाहरणं पण सांगितली की ज्या ठिकाणी अशी कुठली सक्ती कशी नाही. विद्यार्थ्यांना, पालकांना, तिथल्या संस्थेला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे की त्यांनी कोणत्या शिक्षकांना नेमावं आणि ह्या शिक्षकांच्या बाबतीमध्ये पालकांचा जो फीडबॅक आहे, विद्यार्थ्यांचा जो फीडबॅक आहे, संस्था चालकांचा, ह्याचा सगळा एकत्रित विचार करून त्या शिक्षकाचं मूल्यमापन केलं जातं. किंवा हेरम कुलकर्णी यांनी एक फॉर एज्युकेशन व्हाउचर नावाची चांगली संकल्पना मांडलेली आहे की प्रत्येक विद्यार्थ्यावर सरकारने किती खर्च करावा ह्याच्यासाठीचं एक एज्युकेशन व्हाउचर तयार करून घेऊन ते पालकांना देण्यात यावं आणि पालकांच्या सहीने मुलं ज्या शाळेमध्ये शिकत असतील तिथे ते जमा करावं. त्या संस्थेनं ते व्हाउचर दाखवून सरकारकडून तितके पैसे त्यांना मिळू शकतील. म्हणजे ज्यांना असं वाटतं की त्याच्यामध्ये सरकारी पैशाचं, सरकारचं हस्तक्षेप असावा तर तो अशा पद्धतीनं असावा. TETच्या निमित्तानं परत जो मुद्दा समोर येतो आहे, यापूर्वी सुद्धा मोठेगावकर सगळं प्रकरण, लातूर पाटण वगैरेवर फार मोठ्या प्रमाणात चर्चा झालेली होती. त्यांनी उदाहरणं सांगावेत. मोठेगावकर कुठली TET पास झालेली आहेत, कितीतरी आता हे जे सगळे क्लासेस आहेत त्याच्यामध्ये शिक्षक आहेत, काही खरंच चांगलं शिकवतात, ते कुठल्याच पद्धतीने. बरं, मग D.Ed आणि B.Ed कशासाठी काढलेले होते? तुम्हाला आता TET घ्यावी लागती आहे. तुम्ही आधी सांगितलं सगळ्यांनी शिक्षित असावं. 10वी 7वीची परीक्षा पास झाल्याच्या नंतर सुद्धा शिक्षक म्हणून लागलेले अशी जुन्यामधली उदाहरणं आहेत. म्हणजे हे वारंवार झालेलं आहे. मग तुम्ही एक काहीतरी लिमिट ठेवायची, मग त्याच्यातून शेकडो, हजारो नाही लाखो पोरं बाहेर पडणार. मग नंतर पुन्हा काहीतरी ठेवायचं. आधी सांगितलं 7वी पास, फार जुन्या काळची गोष्ट की शिक्षक म्हणून नोकरी लागायची. नंतर मग ते 10वी पासपर्यंत झालं. 10वी नंतर SSC D.Ed नावाची गोष्ट आली. मग ते 10वी नको, किमान 12वी पर्यंत गेलं. मग आता डिग्री पातळी होती, मग पदवी तरी किमान असली पाहिजे. D.Ed पुरेसं नाही म्हणून B.Ed. अरे किती त्या D.Ed आहे, नंतर नोकरी लागणार म्हटल्याच्या नंतर आपल्याकडे दनादन गावी D.Edच्या संस्था सुरू झाल्या सगळ्या आणि त्या D.Edसाठी मरमर सुरू झाली. अतिशय हुशारातले हुशार विद्यार्थी D.Ed मिळण्यासाठी मरमर कराल कारण त्याच्यानंतर नोकरी लागते. मग आता काय झालं? हे जे काही D.Edचं प्रकरण आहे, ह्या D.Edचं प्रकरण म्हणजेच तुम्हाला TET का नाही वाटत? किंवा अजून पुढचं B.Edचं प्रकरण, ते कमी पडलं म्हणून की काय तुम्हाला TET? उद्या काय होईल? TETतून बाहेर पडणारे शेकडो मी तुम्हाला एक जुनं उदाहरण सांगतो. 2010ची गोष्ट आहे. शरद जोशींचा अमृत महोत्सव होता म्हणून त्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रभर एक दौरा करून त्यांच्या त्या अमृत महोत्सवाचा कार्यक्रम घेण्याची तयारी असं सगळं चालू असताना तेव्हाचे आमचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष होते रवी देवांग धुळ्यांचे आणि त्यांच्याबरोबर मी विद्यार्थी, शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी म्हणून स्वतंत्रपणे माझ्या जे काही पुस्तकाचे सगळं जे होतं ते माझ्या गाडीमध्ये, ओमनी कार्गोमध्ये घेऊन जात होतो. लातूरचीच गोष्ट आहे, ज्या मोठेगावकरचा आणि लातूर पाटणचा सगळ्या उल्लेख करतात. राजर्षी शाहू महाविद्यालयातलीच गोष्ट आहे. डॉक्टर शेषराव मोहिते आमचे चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते आणि तिथल्या 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची गोष्ट होती. प्राचार्यांनी काहीतरी बोलताना शिक्षणाचं महत्त्व सांगितलेलं असताना नेट सेट वगैरे परीक्षेचं ते सगळं काहीतरी सांगत होते. एका विद्यार्थ्यांनी त्याच्यानंतर जो प्रश्न विचारला त्यांना सगळे चकित झाले. त्यानं सांगितलं की मी राखीव जागापैकी आहे, नेट पास आहे, सेट आहे, सगळं आहे, पात्रता सगळी आहे. माझा भाऊ म्हणजे, आणि त्या भावाला 4 वर्ष झाले आजही नोकरी नाही, त्याला नोकरी कुठे मिळेल?
आता ह्याचं कोणाच उत्तर देता येईल? तुम्ही एरवी बोलताना सांगितलं होतं की हे सगळं अमुक करा, तमुक करा, त्याच्यानंतर मात्र कशासाठी चालू आहे सगळं? नोकरी. आणि हे सगळं केलेलं आता कितीतरी पडून येत. नेटसारखी परीक्षा तुम्ही केलेली होती. नेट सेट पास असले कितीतरी आज इलिजिबल कॅन्डिडेट, त्यांना कुठं प्राध्यापकाच्या नोकऱ्या लागलेल्या आहेत. TET तुम्ही कंपल्सरी करताल, त्याच्यात काय फारसा फरक पडणार नाही. हे जे शिक्षक तुमच्या डोळ्यासमोर आहेत, आता नेहमीच असं घडलेलं आहे. त्या UPSC MPSCला बसणाऱ्या पोरांची संख्या बघा तुम्ही. 800-900 विद्यार्थी पण IASला सिलेक्ट होत नाहीत आणि बसलेल्यांची संख्या 30-35 लाखाच्या पुढे असते. काय प्रमाण पडते? कुठलीही तुम्ही परीक्षा काढा, त्याच्यातून गाळून बाहेर पडणारा प्रचंड मोठा वर्ग असतो की तुमच्या एवढे 140 करोडमध्ये या तुलनेमध्ये पासआउट होणारे सुद्धा संख्या भरपूर आहेत ना. जे पासआउट नाही झाले ते बाजूला ठेवा. TET अनुत्तीर्ण झालेले लोक बाजूला ठेवा. उद्या तुम्ही 31 मार्च 2028ला TETचे अनिवार्य केलं, ज्यांना नाही ते बाजूला पडले ते व्यवस्थितून बाजूला ठेवा सगळं. पण जे पासआउट झालेले त्यांचीच संख्या लाखोमध्ये असणार आहे. आणि तुमच्याकडे ह्या TETना आपसाप करून घेण्याची तुमच्या दृष्टीनं अधिकृत अशी व्यवस्था काय आहे? म्हणजे हा जो सगळा हास्यास्पद प्रकार होऊन बसलेला, प्रत्येक गोष्टीसाठी सरकारने कायदा करावा, सरकारने परीक्षा घ्यावी, सरकारने सर्टिफिकेट द्यावं, कागदोपत्री सगळं पाहिजे. आता उलटी परिस्थिती आलेली, कागदोपत्री सगळंच आहे. कितीतरी असे लोक आहेत की ज्यांच्याकडं कागदोपत्री पदव्या आहेत पण त्यांना त्या विषयातलं काहीच कळत नाही. मग व्यावसायिक पातळीवरती जेव्हा त्यांना कुठंतरी काम करावं लागतं तेव्हा त्यांच्या कागदावरच्या डिग्रीचा काहीच उपयोग होत नाही. पुन्हा त्या आस्थापनेला त्यांना आपल्याप्रमाणे शिकवावंही लागतं, त्याचं काय प्रशिक्षण द्यावं लागतं, निवड करून मग तो तरीसुद्धा तयार होईल की नाही याची खात्री नसते. म्हणजे ही व्यवस्था किती पूर्णपणे काय कागदोपत्री कचकड्याच्या भावल्या जसं आपण म्हणतो, किंवा कागदी फुलं त्यांना वास येत नाही, तसं होऊन बसलेलं आहे. नुसतेच तुमच्याकडे डिग्री आहेत. ही तुम्ही जी कागदावरची पदवी म्हणत होता ही गोष्ट, ह्याचा उपयोग काय झाला? आज आपल्याकडं इतके लाखो काय करोडो पदवीधर आहेत. पदवीधरांची संख्या संपूर्ण जगामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात जरी बघितलं म्हणलं तरी भारत हा असा एकमेव देश असणार आहे की जिथं कागदोपत्री प्रचंड प्रमाणामध्ये डिग्री होल्डर आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणतो मी. म्हणजे असं नाही की कोणाला वाटलं की आपली एवढी 140 असल्यामुळे आपण जास्त असणारच, तसं नाही म्हणत मी. तुम्ही लोकसंख्येच्या प्रमाणात बाहेरच्या देशांमध्ये 10वी-12वी झाल्याच्या नंतर उपयुक्त काहीतरी गोष्टीच्या बाबतीतला अभ्यासक्रम करायचा आणि लोक ते त्यावरती काम करत राहतात, त्या अनुभवातून शिकत मोठे होत राहतात आणि त्यांचं त्याच्यातलं स्किल कौशल्य वाढत जातं. कागदोपत्री डिग्र्या नावाची गोष्ट फक्त आपल्याकडे, आणि तेही सरकार फुकट करतंय म्हणून त्याची उद्या किंमत मोजायची वेळ आल्याच्या नंतर प्रत्येक डिग्रीची कुठली का असताना तेव्हा डोळे पांढरे होते. आज सरकार जेव्हा TET अनिवार्य करा म्हणते सर्वोच्च न्यायालय, त्यांनी मकरंद डोईजड यांनी त्याच पोस्टमध्ये असा एक उपहासानं प्रश्न विचारलाय. मग उद्या तुम्ही म्हणताल की ह्या वकिलांसाठी ह्यांच्यासाठी पण एक TET करा. म्हणजे तुमच्याकडे वकिलीची डिग्री आहे, बार काउन्सिलचं तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे, पण तरी तुम्ही वकिली करू शकता की नाही? टेस्ट करावं लागेल ना. इतकं हास्यास्पद गोष्ट आहे ही कुठलीही स्पर्धा परीक्षा. मग तसं जर असेल तर तुम्ही मुळात एखादा मुलगा 10वी-12वी झाल्याच्या नंतर एवढं फक्त एक बेसिक क्वालिफिकेशन ठेवा आणि त्याच्यानंतर ज्या विषयात तुम्हाला काम करायचं आहे त्या विषयामधले सातत्यानं तुम्हाला दर 2-4-5 वर्षाला अपडेट असलेल्या परीक्षा द्यायच्या असे ठेवायचं. म्हणजे तुमचं ज्ञान शिळं होणार नाही. ज्या क्षेत्रात तुम्हाला काम करायचं आहे त्या क्षेत्रातल्या संदर्भातली तुमचा एक अनुभव, तुमची एक पदवी दर 5 वर्षानंतर द्या तुम्ही परीक्षा. TETचा निर्णय वरवरचा जरी चांगला अनिवार्य करण्याचा म्हणतो मी, चांगला वाटत असला तरी हा एकदम घातक आहे. घातक यासाठी की याच्यासाठी तुम्ही एक भ्रष्टाचाराचं नवीन कुरण तयार करून ठेवले. काही मरमर करून ते TETची परीक्षेचं ते उत्तीर्णाचं प्रमाणपत्र पदरात पाडून घेण्यासाठी सगळे मरमर करतील, त्याचे पेपर फुटतील. उद्या त्याच्यामध्ये तुम्हाला पासआउट करून देण्याचं एक काय म्हणतील त्याला लोक तयार होतील, दलाल तयार होतील. पुढं काही वेगळं सांगायची गरज नाही. त्याच्यामध्ये नवीन मोठे गावकर तयार होतील, शिक्षकांसाठीच्या सुद्धा ह्याचे वगैरे. हे हास्यास्पद आहे. समाजासाठी करायचं असेल तर पालक, विद्यार्थी आणि संस्था चालक ह्यांच्यावरती हे सोपवा. त्यांच्या शिक्षण संस्था त्यांना स्वायत्तता द्या. ज्या ठिकाणी सरकारने हस्तक्षेप केला एक, आणि दुसरं ज्या ठिकाणी स्पर्धा मारली गेली ती, अशा दोन्ही ठिकाणी नेहमीच दर्जाचं वाटोळं झालेलं आहे. सरकार पूर्णपणे मोनोपॉली करत होतं शिक्षण क्षेत्रामध्ये. संस्थांना पुन्हा तुम्ही 100% ग्रँट देऊन त्यांच्या शिक्षकांना 100% पगार देऊन अंकित करून घेतलं, तिथं वाटोळं झालं. आणि ज्या पूर्णपणे खाजगी संस्था आहेत तिथे परवानगी
आणि ती खुली स्पर्धा नसल्यामुळे मोजक्याच लोकांना त्याची परवानगी मिळाली. ज्यांच्याकडे जागा होत्या, ज्यांच्याकडे पैसा होता, ते इमारत बांधू शकले. तिथेही खुली स्पर्धा होऊ शकली नाही. आम्ही यापूर्वी पण हा विषय मांडला होता की बंद करा ही सगळी व्यवस्था, पोरांना शाळेतच घालू नका. मुक्त शिक्षण नावाची गोष्ट आहे, त्याचा आता गांभीर्याने विचार करा. हे असे वेगवेगळे नाटकं नेहमीच समोर येणार आहेत. बघूयात कोणाचे डोळे उघडतात ते. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज